दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कोकणात सध्या पर्यटन स्थळांवरती गर्दी होते आणि इथं समुद्रकिनारी किंवा इथली खानपान संस्कृती आहे ती एन्जॉय करण्यासाठी सध्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून देखील देशातल्या कानाकोपऱ्यातून मी म्हणेन पर्यटक दाखल झालेले आहेत। गणपतीपुळे या ठिकाणी मी आहे आणि आता जर आपण बघितलं तर प्रत्येक जण इथे एन्जॉय करतोय। कोण फॅमिली सोबत आलाय तर कोण मित्रमैत्रिणी सोबत आहेत। ही फॅमिली जी आहे ती सुरतवरून आली आहे, त्यांच्याशी मी बोलणार आहे। कोकणात पहिल्यांदा आलात तुम्ही? हा, पहिल्यांदा। कसं वाटलं? एकदम मस्त। आता किती दिवसाचं प्लॅनिंग आहे फिरायचं? 2-3 दिवस राहू आम्ही अजून। हा, कुठं कुठं फिरलात तुम्ही? कोल्हापूरला लक्ष्मी, कुठं कुठं फिरला? कोल्हापूर लक्ष्मीला गेलो, इथं आलो गणपतीला, इथं फिरायला आलो पाण्यामध्ये, चांगलं वाटतंय आम्हाला। हा, महाबळेश्वर जायचं आहे। तुम्ही कुठं जाणार होता? आता महाबळेश्वर जाणार आहे आम्ही। आता पहिल्यांदा आलो इथं 54 वय आमची फॅमिली साथ आलो आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राची। हो, धुळे। इथलं तुम्ही लोकल फूड जे आहे ते काय ट्राय केलं का इथं? आम्हाला इथं शेव उसळ वडापाव वगैरे म्हटलं एक मस्त वाटलं खायला, एक छान वाटलं ना। आता आम्ही जेवण वगैरे करू बाहेर, कोकणचं जेवण म्हणतात की खूप लोक छान लागतं, आम्ही बघू आता ट्राय करू मस्त। फॅमिली सोबत आहात की मित्रमैत्रिणी? नाही, सगळी फॅमिली आपली। हां, आता किती दिवस फिरताय तुम्ही? आम्ही अजून 2 दिवस इथं थांबणार आहे। आता महाबळेश्वर जायचं आहे आम्हाला इथनं परत नंतर। हां, तर हे फॅमिली आहे, ही कुटुंब आहे जे सुरतवरनं आलंय आणि अगदी मागच्या 2-4 दिवसांपासून ते कुटुंब पूर्ण राज्यभरातल्या अनेक ठिकाणी फिरत आहे। इथून त्यांचं प्लॅन्स देखील ठरलेले आहेत आणि अर्थातच कोकणात आल्यानंतर इथल्या खानपान संस्कृतीतल्या इथल्या पदार्थांचा देखील आनंद घेतला जातोय। आणि आता जर आपण बघितलं तर हे समुद्र किनारपट्टीतलं चित्र आहे। अशीच गर्दी साधारणपणे कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांवरती होते, कोकणातल्या मंदिरं किंवा देवस्थानं जे प्रसिद्ध त्या ठिकाणी होते। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।